मंदिरात एकटी आल्याचं पाहिलं आणि तरुणाने पाठीमागून येऊन असं काय केलं ऐकताच संतापून झालं. सुंदर तरुणी एकटी पुढे चालताना दिसताच तरुणाने केलेल्या प्रकाराने अक्षरशः देश हादरला. सकाळची वेळ होती, रस्ता फारसा गर्दीचा नव्हता, मंदिर काही अंतरावर दिसत होतं. एका तरुणीच्या पावलांमध्ये कुठलीही घाई नव्हती, कुठलीही भीती नव्हती. ती शांतपणे श्रद्धेने मंदिराकडे चालली होती. अशा ठिकाणी अशा वेळेला कुणाला काय धोका असू शकतो असा विचारही तिच्या मनात आला नसेल, पण कधीकधी धोका समोरून येत नाही, तो पाठीमागून हळूच येतो. तरुणी पुढे चालत असतानाच तिला मागून पावलांचा आवाज जाणवू लागला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं. सार्वजनिक ठिकाण आहे, लोक असतातच असं वाटून तिने पुढे चालणं सुरू ठेवलं. पण काही वेळाने तो आवाज थांबण्याऐवजी अधिक स्पष्ट होत गेला. जणू कुणीतरी मुद्दाम तिच्या मागेच चालत होतं. ती थोडीशी वळून पाहते, मागे काही तरुण दिसतात. पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहून तिला फारसं काही वाटत नाही, पण पावलं वाढत असतानाच त्यांचं वागणं वेगळंच वाटू लागतं. हसणं, कुजबुजणं आणि एकमेकांकडे पाहून काहीतरी बोलणं सुरू असतं. ही साधी चाल नव्हती, काहीतरी बिनसल्याची जाणीव तिला होऊ लागते. तरुणी चालण्याचा वेग वाढवते. मंदिर आता जवळ आलेलं असतं. देवळाचा कळस दिसत असतो, पण मागून येणारी ती पावलं अजूनही थांबत नाहीत. उलट अंतर कमी होत जातं. तिच्या मनात पहिल्यांदा भीतीची जाणीव होते. सार्वजनिक ठिकाणी असूनही असुरक्षित वाटणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिला त्या क्षणी समजतं. मागून येणारे तरुण आता मनमोकळेपणाने वागत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती नसते. कुणी पाहिल, कुणी प्रश्न विचारेल याची त्यांना चिंता नसते. उलट त्यांच्या हसण्यात एक वेगळाच माज दिसतो. जणू हे सगळं करणं त्यांच्यासाठी अगदीच सामान्य आहे. तरुणी आजूबाजूला पाहते. लोक आहेत, दुकाने आहेत, मंदिर आहे, तरीही कुणीच थेट हस्तक्षेप करत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न. कुणालाही वाटत नाही की हा प्रकार चुकीचा आहे, की कुणीतरी पुढे यायला हवा. आणि इथेच सगळ्यात गंभीर प्रश्न उभा राहतो. एक मुलगी एकटी चालत असेल तर तिच्या मागे लागणं चुकीचं नाही का? तिला अस्वस्थ करणं, तिच्या सीमांचा भंग करणं हे गुन्हा नाही का? हे सगळं इतकं रोजचं चाललंय की समाजालाच त्याची आता सवय झाली आहे. तरुणीच्या मनात हे सगळे प्रश्न एकाच वेळी फिरू लागतात. ती गप्प बसत नाही, ती थांबत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसू लागते. तिच्या पावलांमध्ये घाई असते, पण मागच्यांच्या पावलांमध्ये बेफिक्री. ही बेफिक्री सगळ्यात धोकादायक असते, कारण तिला कुठलाही अडसर दिसत नाही. समाज नेहमी स्त्रियांनाच सूचना देतो, बाहेर जाताना काळजी घ्या, एकटी जाऊ नका, वेळ बघून निघा. पण या घटनेत तरुणीनं असं काहीच चुकीचं केलं नव्हतं. ती मंदिरात चालली होती श्रद्धेच्या जागी, तरीही तिच्या वाट्याला भीती आणि अस्वस्थता आली. मागून येणाऱ्या तरुणांना ना कायद्याची भीती ना समाजाची. जणू कोणीही त्यांना थांबवणार नाही असा त्यांचा विश्वास. आणि हा विश्वासच समाजासाठी सगळ्यात मोठा धोका वाटत आहे. कारण जेव्हा चुकीचं करणाऱ्याला भीती वाटत नाही, तेव्हा चुकीचं वागणं वाढतच जातं. या घटनेनंतर लोक संताप व्यक्त करतात. अनेकांना प्रश्न पडतात, सार्वजनिक ठिकाणीही महिलांना सुरक्षित वाटत नसेल तर सुरक्षितता नेमकी कुठे आहे? देवाच्या दारातही भीती वाटत असेल तर कायदा आणि समाजाचा उपयोग काय? ही घटना एकटीची नाही, ही दररोज घडणारी गोष्ट आहे. फरक इतकाच की प्रत्येक वेळी ती समोर येत नाही. अनेक जणी गप्प बसतात, अनेक जणी सहन करतात, पण जेव्हा अशी घटना समोर येते तेव्हा समाजाला आरसाही दाखवतात. या सगळ्या प्रकारात तरुणीने स्वतःला दोष दिला नाही, तिने पळ काढला नाही, तिने गप्प बसणं पसंत केलं नाही. कारण तिला माहीत होतं, गप्प बसणं म्हणजे अशा वर्तनाला मोकळं रान देणं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं सत्य, हा प्रकार कुठलाही अपघात नव्हता, तो गैरसमज नव्हता, तो मुद्दाम केलेला त्रास होता, एकटी दिसली म्हणून केलेली छेडछाड होती. आणि हेच सत्य अनेकांना अस्वस्थ करणारं आहे. म्हणूनच हा विषय इथेच थांबू नये, कारण आज मंदिरात चालणारी ती तरुणी होती, उद्या कुणीही असू शकतं. जोपर्यंत अशा वर्तनाला थांबवण्यासाठी समाज ठामपणे उभा राहत नाही, तोपर्यंत प्रत्येक एकटी चालणारी स्त्री ही भीतीसोबतच पुढे चालत राहणार आहे.